हा अन्यायकारक निर्णय आहे। सामान्य माणसाची जी मागणी आहे की त्याच्यामध्ये शास्ती माफी करावी, शासनाने यांना दिलासा दिलाच पाहिजे की हे जे 600 स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेला आहे हे 1500 स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ करणार का? सभापती महोदय, हा जो शास्तीचा जो प्रश्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद क्षेत्रातला प्रश्न आहे। शास्तीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाची फार मोठी अवहेलना या ठिकाणी होत आहे अनधिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये। सभापती महोदय, 2018 सालच्या एका जीआरचा उल्लेख मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेला आहे की 2018 सालीच त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे। याचा अर्थ आता जे लोकप्रतिनिधींची मागणी आहे किंवा सामान्य माणसाची जी मागणी आहे की त्याच्यामध्ये शास्ती माफी करावी, याचं उत्तर मंत्री महोदय याचा अर्थ नाही असं तुमच्या उत्तरातून दिसत आहे। म्हणजे तुम्ही करणार नाही असंच याच्यातून साधारणतः दिसतंय। फक्त नाहीच्या ऐवजी तुम्ही थोडी भाषा वेगळी वापरून असं लिहिलंय की 2018लाच ते झालेलं आहे। सभापती महोदय, हा अन्यायकारक निर्णय आहे आणि आमची शासनाला विनंती आहे की शासनाने या शास्तीमध्ये उदाहरणच द्यायचं झालं तर संगमनेरमध्ये आमच्या 18,983 मालमत्ता एकूण मालमत्ता आहेत, त्यापैकी 3,964 मालमत्ता अनधिकृत आहे आणि सगळ्याच्या सगळ्या निवासी मालमत्ता आहेत। आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की जे 600 स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे आणि 600 ते 1000 मध्ये 50% आणि 1000च्या पुढे आपण मालमत्ता कराच्या दुपटीने करतोय, त्याच्याऐवजी 1,500 चौरस फुटापर्यंत हे माफ करावं आणि 1,500 फुटाच्या पुढे 2,000 फुटापर्यंत 50% करावं। सभापती महोदय, चर्चा करत असताना अनधिकृत बांधकामं आहे अशी सचिन भाऊंनी या ठिकाणी टिप्पणी केली। मला आपल्याला सांगितलं पाहिजे की हे जे अनधिकृत बांधकामं आहेत हे सर्वसामान्य माणसाचे आहेत, हे अनधिकृत बांधकामं निवासी आहेत आणि हे अनधिकृत बांधकामं सगळे 1500-2000 स्क्वेअर फूटच्या आतले आहेत। हे काय याच्यात कोणी व्यवसाय करता असत नाही, त्याच्यामुळे शासनाने यांना दिलासा दिलाच पाहिजे असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे। सभापती महोदय, मी 3 प्रश्न पुन्हा एकदा मंत्री महोदय आपल्या माहितीसाठी विचारतो की संगमनेरच्या उदाहरण मी तुम्हाला दिलं की 3,964 आमच्या निवासी मालमत्ता ह्या अनधिकृत आहे। अनधिकृत का झाल्या? कारण बांधकाम परवानगी लोक घेत नाही, ज्ञान नाही, पैसे नसतात, तुमच्या यंत्रणेचा जो त्रास आहे त्याच्यामुळे अनेक लोक बांधकाम परवानग्यांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करतात। आणि म्हणून माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की हे जे 600 स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ केलेलं आहे हे 1500 स्क्वेअर फूट पर्यंत आपण माफ करणार का? आणि 600 ते 1000ला 50% आहे, तर 1500 ते 2000ला 50% आपण मालमत्ता कराच्या शास्ती करणार का? माननीय मंत्री महोदय। सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी शास्ती कराच्या बाबतीत जी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे त्याच्यामध्ये 600 चौरस फूट निवासी बांधकाम जर असेल तर आपण शास्ती आकारणी करत नाही आणि त्याच्या पुढचे टप्पे देखील त्यांनी सांगितले की 600 ते 1000 फुटापर्यंत आपण किती वसूल करतो, 1001 पासून किती वसूल करतो, परंतु 600 फुटानंतर शास्ती कर वसूल करू नये अशा पद्धतीचं धोरण आहे। आणि शास्ती कर जर रद्द करायचा असेल तर तो धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी त्याच्यावर शासनाचा किती भार पडतोय, पैशाचा किती भार पडतोय, निधीचा किती भार पडतोय याचा सगळा विचार साहेब करावा लागेल। आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी जी मागणी केलेली आहे या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन केलं जाईल।